1 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे गोरगरिबाच्या न्यायासाठी. आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, 2004चा GR आणि ज्याची कुणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, 2004चा GR सुद्धा हाही दुरुस्त करा, प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे. मग ही समाजाशी दगाफटका होता कामा नये, कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय. पण आता त्यांनी सांगितलंच की आम्ही त्याच्यावर काम करतोय, काम करणार आहेत. पण काही काही असे असतात ना बघा, लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धीचा, काहीतरी कुठंतरी अफवा पसरून द्यायची, काहीतरी नाव ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याच्यात. असे काही काहीला खूप मोठे सिनियर अभ्यासक, काही महागुरू असल्यासारखे देशाच्या बाहेरचे असे हे करते, 4-5 पुस्तकं, ते गुन्हे हातात, ते लय दाखवायचं. फक्त पुरं आयुष्य गेलं, काय करता नाही आलं, दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरे नाही व्हायचे, काही करता येत नाही त्यांना. माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाची दगाफटका होऊ नये, आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले. आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं की होणार नाही. आणि आमची तेवढीच इच्छा आहे, बस काय इच्छा नाही की माझ्या समाजाची दगाफटका नको. 1 वर्षापासून गोरगरीब समाज लढतोय, तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे, त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे. मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी देऊन 3ही गॅजेट लागू का.